आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 92,837 रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवार दिनांक 26 रोजी समोर आली आहे। या प्रकरणी मंजित प्रेमचंद गुप्ता राहणार घोडेगाव तालुका आंबेगाव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे कुटुंबासह हरिश्चंद्र मंदिर परिसरातील राजेंद्र काळे यांच्या चाळीतील पहिल्या मजल्यावरील घरात वास्तव्यास आहेत। मंगळवारी रात्री घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयता तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील लाकडी कपाट उचकटून त्यामधील लॉकरमधून रोकड व सोन्याचे दागिने चोरून नेले। चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 50,000 रुपयांची रोख रक्कम, 22,658 रुपये किमतीचे सोन्याचे त्रिकोणी आकाराचे पेंडल तसेच 20,762 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स याचा समावेश आहे। एकूण 92,837 रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे। अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे।